नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या पृथ्वी भांबळे याला पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेतले असून पोस्ट टाकल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गंभीर स्वरूपातील गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जिंतूर येथील माजी आमदार विजय भांबळे यांचा नातेवाईक पृथ्वी प्रमोद भांबळे यांनी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट विष्णू नागरे या नावाने फेक अकाउंट तयार करून त्या माध्यमातून समाज माध्यमांवर ही पोस्ट टाकली. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या मानहानीचा प्रयत्न हा करण्यात आला. त्याचप्रमाणे समाजामध्ये तेढ कसा निर्माण होईल यासाठी देखील प्रयत्न करण्यात आलेले आहेत. अशा स्वरूपाच्या विघातक कृत्य करणाऱ्या पृथ्वी भांबळे आणि त्याला कार्यात साथ करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे तसेच भाजपचे विलास बाबर, भीमराव वायवळ, आकाश लोहट, दत्ता साबळे, सचिन गारुडी, रोहित राऊत यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे. परभणी शहरातील राजे संभाजी मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित माखनचोर दहीहंडी फोड स्पर्धा यंदा दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी मोठ्या जल्लोषात पार पडणार असून यंदाचं हे 23वे वर्ष आहे. सलग 22 वर्षे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत असून यावर्षीचं मुख्य आकर्षण म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला विशेष रंगत येणार असून प्रेक्षकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. या भव्य स्पर्धेचा उद्घाटन सोहळा खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार असून स्पर्धा परभणी शहरातील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर पार पडणार असून यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली असून स्पर्धेत लाखो रुपयांचे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. परभणीकरांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असं आवाहन राजे संभाजी मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार संजय जाधव यांनी केलं आहे. परभणी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्य अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या परिसरात या नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रदर्शन उद्घाटन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश मंत्री वैभवी ढेवरे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य अशोक गुजराती, पूर्व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर ज्ञानोबा मुंडे, परभणी शहर मंत्री सेजल काळे यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आलं. हे सदस्यता अभियान 5 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान परभणी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणार आहे. परभणी येथील अभिरा फाउंडेशनच्या वतीनं सामाजिक, धार्मिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांना मागील 16 वर्षापासून महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. 2025 या वर्षीच्या मागवण्यात आलेल्या प्रस्तावाची छाननी करून भदंत मुदितानंद थेरो यांनी पुरस्कार जाहीर केले आहेत. सामाजिक, धार्मिक क्षेत्रातून इंजिनियर अरविंद भक्ते, साहित्यिक क्षेत्रातून प्राध्यापक डॉक्टर M.D. इंगोले सर, संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड, सांस्कृतिक क्षेत्रातून कवी गायक उत्तम मस्के, छत्रपती संभाजीनगर आणि ज्येष्ठ गायक उत्तम गायकवाड परभणी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. परभणी तालुक्यातील मौजे पोरवड येथील अनेक दिवसांपासून बंद असलेल्या स्मशानभूमीसाठीचा तसेच शेतीसाठीचा महत्त्वाचा रस्ता 6 ऑगस्ट 2025 रोजी विविध अडथळ्यांवर मात करून अखेर महसूल प्रशासनाच्या प्रयत्नातून खुला करण्यात आला. ही महत्त्वाची मोहीम पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर तसेच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे ही कार्यवाही शक्य झाली. सदर रस्ता मोकळा करण्याच्या कारवाई दरम्यान काही नागरिकांचा, विशेषतः 2 महिलांचा टोकाचा विरोध होता. त्यांनी विषप्राशन आणि गळफास घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. महसूल पथकानं शांततेच्या मार्गाने समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोध कायम राहिल्यानं ग्रामसेवकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार केली. या संपूर्ण कार्यवाही दरम्यान नायब तहसीलदार मधुकरराजे क्षीरसागर आणि त्यांच्या महसूल पथकानं धैर्य, संयम
आणि कायदेशीर प्रक्रिया यांचा योग्य समन्वय साधत अत्यंत कौशल्यानं काम पार पाडलं. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे गावकऱ्यांना अपेक्षित असलेला रस्ता अखेर खुला झाला असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे. ग्रामस्थांनी हा रस्ता खुला करून दिल्याबद्दल आणि या कार्यात सहकार्य केल्याबद्दल पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचे ग्रामस्थांच्या वतीनं विशेष आभार मानण्यात येत आहेत. या कारवाईत सहभागी झालेल्या सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशासनाच्या वतीनं कौतुक करण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.